नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी, आणि आज ह्या कादंबरीचा भाग 5वा. साखरपुडा आप्पाजींकडे झाला आणि लग्न देहूला करायचं ठरलं. दोन्ही घराणी जय्यत तयारीला लागली. बोल्होबांच्या अंगणात हिरवा मांडव पडला, खांबांना केळीचे खांब लागले, मांडवाला दाराला आंब्याचं तोरण लागलं, घरात पाहुणे मंडळी जमायला लागली. आप्पाजींच्या घरनं 10 बैलबंड्या पाहुण्यांना घेऊन निघाल्या. एका बैलबंडीत सामान सुमान होतं, काही दमण्या सुद्धा होत्या. एका रंगीबेरंगी पडद्याच्या दमणीत आवली तिच्या सोबतिणींसह बसली होती. सोबतिणी आवलीला चिडवत होत्या. आवले, तुझंही घर वारकऱ्याचं बरं का? असू दे. अगं असू दे काय, तुला न आवडणाऱ्याची भक्ती तिथं पण होत असणारच ना. कोण? तो काळ्या? हो ग, तोच तो. मला काय त्याचं? तोंड फिरवून आवली म्हणाली. पण काय म्हणा आवले, तुझा बुवा मोठा साजरा आहे, पाहत राहावंसं वाटतं बघ त्यांच्याकडे. गोष्टी गप्पात देहू आलं. लग्नाचं वऱ्हाड वेशीपाशी येताच बोल्होबांनी त्यांचं स्वागत केलं. कनकाई बायकांच्या दमणीजवळ गेली, विचारपूस केली. घराजवळच एक घर बोल्होबांनी जानवसा म्हणून मुलीकडच्या लोकांसाठी साफसूफ करून ठेवलेलं होतं. गाद्या घालून ठेवल्या होत्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, दारी मांडव, त्याला तोरण, अंगणात रांगोळ्या. कसं छान वाटतंय नाही का? गाडीतनं उतरलेली मंडळी सभोवार बघत म्हणाली. आणि मग ते लग्न घर कुठं आहे? दुसऱ्यानं विचारलं. त्यो काय, मांडव पडला तिथं दिंडी दरवाज्याच्या मोरं. बाई बाई बाई, वाडा तर लय मोठा दिसते. आप्पाजींचा सोयरा आहे, असा तसा थोडाच राहीन त्यो. जेवण करून मंडळी रात्री झोपण्याच्या तयारीत होते. बोल्होबा आणि कनकाई आले. सगळ्यांची व्यवस्था नीट आहे का नाही ते त्यांनी बघितलं. बोल्होबांच्या वाड्याला पहाटेच जाग आली. जानवसा दिला. बोल्होबांच्या वाड्यात मागच्या अंगणात चुल्हाण पेटली होती, त्यावर पाण्याचे मोठमोठे हंडे तापत होते. सकाळी ओल्या पहाटे बोल्होबांच्या अंगणात सनई चौघडा वाजायला लागला. हिरव्या मांडवात तुकोबाला हळद लावली जात होती. रखमा दुरून सगळं बघत होते. तुकोबा मोठी माणसं सांगतील तेवढं आणि तसं करत होता. त्या करण्यात त्याचा जीव नव्हता, कारण त्याचा सगळा जीव दम्यानं तब्येत खालावलेल्या रखमामध्ये अडकलेला होता. तुकोबा समजूतदार होता. आप्पाजींच्या आवलीला आपण बायको म्हणून न्याय देऊ शकू का नाही याबद्दल तो साशंक होता. चौरंगावर बसलेल्या आणि हळदीनं माखलेल्या तुकोबाची नजर आतल्या दाराकडे गेली आणि रखमाचे ते भकास डोळे बघून त्याला कानकोंड झालं. चला आता न्हाणोरा मांडा आणि 5 जणी उष्टी हळद घेऊन जानव शेवजा मुलीकडं. वाजत गाजत हळद मुलीकडे आली तेव्हा कासार बांगड्या भरत होता. आवलीला सनईचा उघडे आणि ताशांच्या गजरात हळद लागली. हळदीचं गाणं बायका गात होत्या. नवरीले हळद लावा, ओठी बाई थोडी, नवरी हाय गोरी बाई, नवरी हाय गोरी. आवली काय गोरी आहे का? आवलीची सोबतीण दुसरीला म्हणाली. अगं आहेच आवळी, पण आता कळसाचं पाणी पडू दे डोक्यावर, मग बघ कशी उजळेल ती. तेही खरंच आहे म्हणा, पण तशी आवली दिसायला नाकी डोळी ठसठशीत. पिवळ्या लुगड्यातली हळदीनं पिवळी झालेली आवली मोठी छान दिसत होती. आवलीला हळद लावत असताना तिकडे तुकोबाच्या अंगणात न्हाणोरा मांडला होता. तुकोबा आणि त्याचे आई वडील आंघोळीला बसले. घासलेल्या चकचकीत घंगाळात गरम पाणी होतं. पाण्याचे लोट व्हायला लागले. बायका गाणं म्हणत होत्या. मांडवाईच्या दारी बाई, चिखल कायचा झाला, कायचा झाला चिखल बाई, नवरदेव किंवा न्हाला. न्हाणोरा झाला, देवदेवक बसलं, जात्या पात्याची उखळाची पूजा झाली. फराळ पाणी, जेवणं खाणं यात दिवस सारला. खूप दिवसांनी पाहुणे मंडळी एकत्र आल्यामुळे गोष्टी गप्पांना ऊत आला होता. आवली सोबतिणींच्या गराड्यात बसून होती. भविष्याविषयी अनभिज्ञ असलेली आवली सोबतिणींच्या थट्टा मस्करीत रमली होती. लग्न दिवस उजाडला, एकच धांदल उडाली.
तुकोबाच्या आवलीच्या मामांनी दोघांनाही बोहल्यावर आणलं. अंतरपाठ धरला गेला. मंगलाष्टकं सुरू झाली, संपली. वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात फुलाच्या माळा घातल्या. लाल चुटूक रंगाचं जरीचं लुगडं, तशी चोळी, अंगभर दागिने, हिरवा चोडा, मस्तकी मुंडावळी, नाकात पुणेरी नट. लक्ष्मीसारखी दिसत होती आवली. नवीन कपड्यांची सळसळ, बांगड्यांची किणकिण, हास्यविनोद, वाजंत्र्यांचा आवाज, सगळं वातावरण कसं मंगलमय. शिवाय कुणालाही दिसणार नाही असा मांडवभर विठ्ठलाचा रुक्मिणीसह वावर. तुकोबाला सारखा भास होता आपल्या भोवती विठूचा वावर आहे. समोर बघितलं तर तोच उभा, आजूबाजूलाही तोच. काय होतंय हे आपल्याला? तुकोबा द्विधा मनस्थितीत होता. आपल्या लग्नाला साक्षात विठोबा, छे कसं शक्य आहे हे? विठोबा आनंदात होता. तुकोबाच्या संसाराचा गाडा हाकायला समर्थ जोडीदार तुकोबाला मिळाला होता आणि विठ्ठल मनाशी म्हणाला, अवले, तुकोबाचा संसार तुझ्या स्वाधीन करतोय. तू तुकोबाला माझ्या स्वाधीन कर कधीतरी, घाई नाहीये मला. मोठ्या थाटामाटात लग्न झालं. सुग्रास भोजनाच्या जेवणावळी उठल्या. देणी घेणी मानपान आटोपलं. नवीन लुगड्यातली आणि अंगभर दागिने लिहिलेली आवली हिरमुसली झाली. आता सारे तिला सोडून जाणार होते. आई, आप्पाजी, तिला प्रत्येक गोष्टीत मदत करणारी गुणाबाई, जीवाभावाच्या सोबतीने, आपला वाडा, सारं आता दुरावणार होतं. आणि आत्तापर्यंत लग्न समारंभात रमलेल्या आवलीला हे पहिल्यांदाच जाणवलं होतं. पाठवणीची वेळ आली. आईने आवलीची ओटी भरली. जावयाचे पाय धुतले. दोघांना ओवाळलं. मग मात्र आवली हमसून हमसून रडायला लागली. आईला बिलगली. आईला सुद्धा रडू आवरेना. मग ती आप्पाजींच्या जवळ गेली. त्यांच्या कमरेला पकडून तर आवलीनं आकांत मांडला. गुणाबाईला मिठी मारली आणि मग सोबतिणींच्या गराड्यात आसवांचा सोहळा सुरू झाला. जीवाभावाच्या सख्या रडत होत्या. साऱ्या नात्यांच्या पलीकडचं हे मैत्रीचं नातं, निर्मळ निर्व्याज सख्य, एकमेकींना सोडता सोडवेना त्यांना. पण काहीही झालं तरी जनरीत पाळायलाच हवे. आवलीचं रडणं बघत तुकाराम बाजूला उभा होता. त्यालाही वाईट वाटत होतं. हे एवढं माहेरचं प्रेम दूर सारून पोरीबाळींना आईवडील सासरी पाठवतात. किती कठीण आहे हे सगळ्यांसाठी. तुकोबाच्या मनात प्रश्न उभा राहिला. समोर होऊन घालू का समजूत तिची? तिकडे विठ्ठलही चुपचाप उभा होता विटेवर. आवलीच्या रडण्यानं तो विठोबाही व्याकुळ झालेला होता. साऱ्यांच्याच डोळ्यांना धारा आणि तेवढ्यात स्वतःचे डोळे पुसत कनकाई समोर आली. आवलीला तिने पोटाशी धरलं. मग स्वतःच्या पदरानं तिचे डोळे पुसले. अगं पोरी, रडू नको, मी आहे ना. आणि आवली कनकाईलाच बिलगली. कनकाई तिला थोपटत राहिली. आवलीला तिच्या घरी सारं करून आप्पाजींकडलं वऱ्हाड परतलं. आवलीच्या सोबतीला गुणाबाई थांबली होती. तुकोबाच्या खांद्यावरच्या शेल्याची गाठ आवलीच्या पदराला बांधली होती. तुकोबा मागून आवली उंबरठा ओलांडून घरात आली. डोक्यावर पदर होता. खालच्या मानेनं सगळं न्याहाळत होती. कोनाड्यामध्ये दिवे जळत होते. काही ठिकाणी कोपऱ्यात कमरे एवढ्या समयात येवत होत्या. घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. सगळ्यांच्या नजरा आवलीवरती. कनकाईनं तुकोबाला आणि आवलीला देवघरात नेलं. देव्हाऱ्यातले देव समईच्या प्रकाशात न्हावून निघाले होते. विठ्ठल रखुमाईची पितळी मूर्ती देव्हाऱ्यात ठळकपणे नजरेत भरत होती. शेजारी बाळकृष्ण होता आणि हाराडेरा काढताना आवलीच्या आईनं आवलीच्या हातात चांदीचा लंगडा बाळकृष्ण ठेवला होता. त्या बाळकृष्णाला घेऊनच आवलीने गृहप्रवेश केला होता. देवासमोर 2 पाट ठेवले होते. त्यावर तुकोबा आणि आवली बसले. कनकाईनं आवलीच्या हातातला बाळकृष्ण घेतला, देव्हाऱ्यासमोर ठेवला. ह्याची पूजा उद्या सत्यनारायणाच्या वेळी करूया हं. कनकाईच्या ह्या बोलण्यावर आवलीनं मान हलवली. भोवती बायकांची गर्दी. देव्हाऱ्यासमोर तांदळाची रास होती.
तुकोबा, आवली, देवाला नमस्कार करा, असं कणकाई न म्हणताच दोघांनीही देवाला वाकून नमस्कार केला. बरं तुकोबा, बायकोचं नाव काय ठेवायचंय? भोवतीच्या गर्दीतनं कोणीतरी म्हणालं. तुकोबानं मग समोरच्या तांदळात नाव लिहिलं, जिजाई. अरे आता आम्हाला काय लिहायला येतंय का वाचायला येतंय तुझ्यासारखं? नात्यातलं कोणीतरी म्हणालं. सांग रे बाबा काय लिहिलंयस ते. जिजाई. तुकोबानं एकच शब्द उच्चारला. साजरं नाव ठेवलंस हो, एक आजी म्हणाली. गुणाबाई आवलीचं कौतुक बघत होते. दोघांनीही सगळ्या वडील मंडळींना नमस्कार केला. दिवसभराच्या घाईगर्दीनं आवली थकली होती, डोळे पेंगुळल्यासारखे झाले होते. पण आपलं नाव बदललं, जिजाई ठेवलं गेलं हे तिला कळलं. आजच्या दिवसानं आवलीचं आयुष्यच बदलून गेलं. तसंही जगताना प्रत्येक टप्प्यावर आयुष्य बदलतच जातं, प्रत्येक व्यक्तीचं. आज आवलीचं आयुष्यही असंच बदललेलं. तिचं लग्न झालं, तिचं गाव सुटलं, माहेर सुटलं, माहेरची जीवाभावाची माणसं सुटली, मनात सदैव वस्तीला असणाऱ्या सोबतिणी सुटल्या. अंगणातलं झाड, झाडाचा पार, ज्यावर लुटूपुटूचा संसार चालायचा आणि लिंबाला बांधलेला उंचच उंच झोका, तो सुद्धा सुटला. आणि आता ह्या क्षणी तर तिचं नावही सुटलं. एकाच दिवसात केवढे हे बदल. हे सगळे बदल स्त्रीच पेलू शकते. पण आवली अजूनही चिमुकली पोर होती. स्त्रीपण हे अजून लांब होतं. तरीही विठुराया तिची परीक्षा घेण्यासाठी आतुर होता. तिच्या पाठीशी माऊली म्हणून राहण्यासाठीही आतुर होता. आणि त्याहीपेक्षा तुकोबाला संसारातून सोडवण्यासाठी आणि संत पदाप्रत घेऊन जाण्यासाठीही तो आतुर होता. आणि ह्या साऱ्यापासून अनभिज्ञ असलेली आवली झोपेला आली होती. जिजाई. कणकाईनं आवाज दिला. आवलीला प्रथम दिला गेलेला आवाज जिजाई. ती बसूनच होती. कणकाईनं तिला हात धरून उठवलं. जिजाई चल आत. पाहुण्यांनी जिकडे तिकडे आपल्या पथाऱ्या पसरल्या होत्या. रखमाईच्या बाजेवर जिजाईला बसवलं आणि जिजाई बाजेवर अंग टाकून झोपी गेली. रखमा जिजाईला निहाळत होती. आता आपला संसार ही सांभाळणार, आपल्या बाळाचं बघणार. आणि रखमाई मोठ्या मायेनं जिजाईच्या केसांवरनं हात फिरवत मनाशी म्हणाली, थकली ग माझी जिजाई. नेमकं हेच मनात आलं आणि हेच विठ्ठलाच्याही मनात आलं. सकाळ झाली. पाहुणे मंडळींची आंघोळीची गडबड उडाली. कणकाईनं पूजेची तयारी केली होती. अंगणात तुकोबा आणि जिजाईचा धानोरा मांडला. दोघांच्याही डोक्यावर परड्यांमधनं कळसाचं पाणी टाकण्यात आलं. जिजाई नाव घे, कोणीतरी म्हणालं. जिजाईनं लाजत लाजत तुकोबाचं नाव घेतलं. गुणाबाई मग जिजाईला घेऊन आतल्या खोलीत आली. तिला नवीन लुगडं नेसवलं. केस पुसून तेल लावून सैलसर वेणी घातली. वेणीत चांदीचं फूल खोवलं. डोक्यावरनं पदर दिला. कपाळावर लाल कुंकवाची चिरी, डोळ्यात काजळ, हळदीनं पिवळसर झालेली कांती आणि अंगभर दागिने. सगळ्या दागिन्यात गळ्याभोवती सरी आणि एकदाणी ठसठशीत दिसत होती. हात गोटपाटल्यांनी सजले होते. कालचा हिरवा चुडा उतरवून कासारानं तिला लाल चुडा भरला. सत्यनारायणाच्या पूजेला तुकोबा आणि जिजाई जोडीनं बसले. समोरचा चौरंग केळीच्या पानांनी सजला होता आणि चौरंगावर काल आंदणात आलेला चांदीचा गोपाळकृष्ण अभिषेक होऊन विराजमान झाला होता. पूजा झाली, आरती झाली, सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आला. आटोपला असेल तर विठोबाच्या दर्शनाला जाऊन या, बोल्होबा ओसरीतनं म्हणाले. जी. कणकाई पदर सावरत म्हणाली. विठ्ठलाच्या मंदिराकडे नवरदेव नवरी निघाले तेव्हा चांगलंच ऊन झालं होतं. सोबत बरीच पाहुणे मंडळी होती आणि मुख्य म्हणजे जिजाई सोबत गुणाबाई होती. ती जिजाईच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष पुरवत होती. तिचा पदर नीट करून दे, तिला तहान लागली की पाणी दे, गरमी झाली तर घाम पुसून दे. नवीन पातळ त्याचा ओंगा मोंगा, एवढं वर्ण गरमी. नवरदेव नवरी मंदिरात पोहोचले. तुकोबाच्या मागून जिजाईनं मंदिरात पाय ठेवला
आणि विठोबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. काय करू काय नको असं विठ्ठलाला वाटत होतं. तुकोबानं मंदिरातली घंटा वाजवली. विठ्ठल भानावर आला. स्नेहाद्र नजरेनं नवीन जोडप्याला निहाळत राहिला. नैवेद्याचं ताट विठ्ठलाच्या समोर ठेवून तुकोबानं पाणी फिरवलं. डोळे मिटून हात जोडले. जिजाबाईने हात जोडले खरे, पण तिला सारखं वाटत होतं की या विठोबाच्या ऐवजी कृष्ण हवा होता समोर. हा काळ्या काही माझा पिच्छा सोडत नाही. विठोबाला जिजाईचं मन कळलं आणि हसला विठोबा स्वतःची. त्याच क्षणी जिजाईनं वरती बघितलं. हा हसतो काय मला? चिडून जिजाई स्वतःशीच म्हणाली, आवले अगं नमस्कार कर की देवाला. गुणाबाई म्हणाली आणि जिजाईनं हात जोडले. अगं डोकं टेकून आशीर्वाद घे देवाचा. जिजाईनं तसंच केलं. तुकोबानं पुन्हा मनोभावे नमस्कार केला. हात जोडून डोळे मिटून उभा राहिला. विठ्ठल विटेवर नसून आता ह्या क्षणी तो तुकोबाच्या हृदयात उभा ठाकला होता. जिजाईनं पदराआडून मान वर करून तुकोबाकडे बघितलं. पांढऱ्या रंगाच्या फेट्याला लाल किनार होती. अंगात पांढऱ्या रंगाची बाराबंदी आणि पांढरं शुभ्र धोतर. कपाळी बुक्का, शिवाय बुक्क्याखाली पांढरा टिळा. आपल्या बुवाचं रुपडं जिजाईनं मनात साठवलं आणि मग तिने विठ्ठलाकडे बघितलं. तुझ्या परीस माझा बुवाच साजरा आहे. जिजाई म्हणाली. विठ्ठलाच्या डोळ्यात माया, ममता, प्रेम, हर्ष, वात्सल्य, लळा, जिव्हाळा ह्यांचं इंद्रधनू साकारलेलं. लेकीकडं पित्यानं बघावं तसा विठ्ठल तिच्याकडे बघत होता. मंदिरातून तुकोबा जिजाई बाहेर पडले. बाजूची रखमाई विठ्ठलाला हळूच म्हणाली, भक्त गेले तुमचे जीवाभावाचे. होय, हे मैत्र जीवाभावाचंच आहे. आणि तुम्ही त्या नवरा नवरीकडे एवढं काय बघत होतात? का त्यांच्या ललाटीच्या रेषा लिहित होतात? नाही रुक्माई, लिहित नव्हतो रेषा. त्यांच्या ललाटीच्या रेषा सटवाईनं त्यांच्या पाचवीलाच लिहिलेली. मी फक्त त्या वाचत होतो. काही विशेष? हो, त्यांच्या मोठेपणाचा पगडा जनमानसावर युगानुयुग राहील. एवढं मोठेपण दडलंय त्यांच्या ललाटीच्या रेषांमध्ये. निश्चितच, पण मोठेपणही एकाएकी पदरात नाही ना पडत. खाचखळगे बरेच असतील वाटेत. खूपच. पण त्या वाटेवर वारंवार अडखळतीये ती जिजाई. या खडतर वाटेचा त्रास तिलाच, पण ती खंबीर राहील, सगळं एकटीनं पेलेल. का? तुकोबा आहे ना संगतीला. मुळात त्याची वाटच वेगळी आहे. भक्ती मार्ग तो अवलंबले. म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या नादी लावणार आणि संसाराचं जंजाळ त्या पोरीच्या गळ्यात, हो ना? ते त्यांचं प्राक्तन आहे. पण विठुराया, तुम्ही तर देव आहात ना. त्या तुकोबाला कशाला नादी लावता? मी कोण नादी लावणारा? तो मुळातच माझ्यासाठी नादावलेला आहे. हे त्याचं नादावलेपण एक दिवस त्याला संत पदापर्यंत घेऊन जाईल. आणि मग जिजाईचं काय? ती फक्त समईतली वात आहे. मग तिने काय फक्त जळत राहायचं? रखमाईनं सवाल केला. विठ्ठलानं रखमाईच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. बोला ना विठुराया, आता चूप का? मी तिच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करीन. प्रयत्न करीन काय? तुम्हाला अशक्य काय आहे? एकदा सांगितलं ना, जिजाई समईतली वात ठरेल. आणि कुणाचं तरी जीवन उजळायचं असेल तर कुणाला तरी जळावंच लागतं. प्रत्येकाच्या जीवनाची चौकट ठरलेली असते. त्या चौकटीत ज्याचं त्याचं नशीब बंदिस्त असतं. तेव्हा ना मंदिरात भक्तांची गर्दी वाढली होती. घंटानादाच्या मंगललहरी मंदिराला वेढून होत्या आणि परिस्थितीनं गांजलेल्या भक्तांना विठुराया आपल्या नजरेनं दिलासा देत होता. आज जिजाई माहेरी जाणार होती. गुणाबाईनं तिचे कपडे लत्ते आवरले. जिजाबाई घरभर फिरत होती. तिला तिचं घर आवडलं होतं. मोठं घर आहे, अगदी आपल्या घरासारखं. आवलीच्या मनात विचार आला आणि पुन्हा मनाशीच म्हणाली, घर कसलं? वाडाच आहे हा.
बोलोबाचं घर मोठं होतं. घरातल्या माणसांचं मनही मोठं होतं. घरात सुखसमृद्धी होती. धनधान्यानं आणि माणसांनाही घर भरलेलं होतं. मागच्या अंगणाच्या कडेला गोठा होता. गोठ्यात गाई म्हशी होत्या. जिजाई गोठ्यातल्या गायीकडे बघत होती. जिजाई, काय बघतीयस एवढं? गोठ्यात जागा आहे का ते बघतीये. कशासाठी? आमची कालवड आणायची ना. आप्पाजी म्हणाले होते कालवडीची विठी मज द्यायची म्हणून. आमच्या गोठ्यातनं. कनकाई हसली आणि म्हणाली, आता आमचं नाही म्हणायचं बरं. मग माझ्या माहेरी म्हणायचं. पण का सासूबाई? ते घर माझंच आहे. हो ग बाई, पण आता हे घर माझं आहे म्हणायचं. तू या घरची सून ना. हो. मग ज्या घरात आपण लग्न होऊन जातो ते घर आपलं होतं. हां सासूबाई, माझी आई पण असंच म्हणाली होती. हसली कनकाई. ओसरीतनं गुणाबाई सारं ऐकत होती. पोरगी लय मोठ्या भाग्याची. घर माणसं सोन्यावानी भेटली. गुणाबाई मनाशीच म्हणाली. चला जिजाई, 5 दिवस झालेत लग्नाला. आज माहेरी जायचं आहे. आई वाट बघत असेल की? जी सासूबाई. बाजूलाच तुकोबा उभा होता. त्यांनी जिजाईकडे बघितलं. आईकडे जायचं म्हणून ती खुश होती. बरं, तुझ्या बुवाला सांगितलंस का मी माहेरी जातीये म्हणून? विसरले सासूबाई, पण बुवा आहे कुठे? अगं तो काय तिकडे? तुकोबाकडे हात करत कनकाई म्हणाली. जिजाईनं मागं वळून बघितलं. तुकोबा हात बांधून उभा होता. बुवा, मी जातीये माझ्या घरी. हसला तुकोबा. जिजाई, अगं आत्ताच सांगितलं ना तुला की माझ्या घरी नाही, माझ्या माहेरी म्हणायचं. सासूबाई, मी ना येडीच बघा, याद नाही राहत. यावर सगळे खळाळून हसत होते. गुणाबाईनं जिजाईची वेणीफणी करण्यासाठी केस मोकळे केले. जिजाई समोर फणेरी पेटी घेऊन बसली होती. 3-3दा आरशात बघत होती. गुणामावशी, मी जरा गोरी वाटतेय का ग? म्हणजे? कळसाचं पाणी पडलं की डोक्यावर? गालावरती पडलेली खळी निरखत जिजाई म्हणाली. हां, थोडी गोरी दिसती. मावशी, मला आवडलं माझं सासर. बरं, पण हळू बोल की. मावशी, एक करता येईल का? काय? आईला, आप्पाजीला, तुला इथेच घेऊन येऊ. अगं असं कधी होतंय का? न व्हायला काय झालं? आता माझी विठी आप्पा पाठवणार आहेत का नाही इथे? अगं विठी तुला आंदणात दिली आप्पाजीने. हो तेच म्हणते ना, विठीसोबत. मग काय अख्खा गाव घेऊन यायचं का बाई देऊन? काय मजा येईल ना मावशी तसं झालं तर. टाळ्या वाजवत जिजाई म्हणाली. काय म्हणते जिजाई? कनकाई आत येऊन परड्या उचलत म्हणाली. सासूबाई, मला एक विचारायचं होतं. फणेरी पेटीतनं लक्ष काढून जिजाई म्हणाली. अगं मग विचार. हातात दुरड्या परड्या घेतलेली कनकाई म्हणाली. मज असं म्हणायचं होतं की आवले ग पातू. गुणामावशी, आता आवली नाही म्हणायचा, जिजाई म्हणायचं. आवली म्हणाली तसं सगळ्यांना हसू फुटलं. अगं जिजाई सासरची, पण आवली माहेरची ना. आता आईच म्हणाली ना की लग्न झालं की माहेरचं सगळं विसरायचं. हो का नाही हो सासूबाई? तुम्हाला पण असंच वाटतं ना विठीचं? हो ग पोरी. हां, तर मी काय म्हणत होते, अख्खं माहेर तुला सासरी घेऊन यायचंय. ऐकलंय हो मी? हसत कनकाई म्हणाली. भिंतीशी बाहेरून उभा असलेला तुकोबा सारा ऐकत होता. स्वतःशी हसला. मनाशी म्हणाला, जिजाई अजून खूप लहान आहे. कनकाई आणि गुणा तोंडाला पदर लावून हसत होत्या. कनकाईनं मग नाना फराळानं दुरड्या परड्या भरल्या आणि जिजाईसोबत पाठवायची तयारी केली. नवकोरं आबोली रंगाचं जरीचं पातळ तशी चोळी, दागदागिने घातलेली आणि काजळ कुंकू लिहिलेली जिजाई दमणीत बसायला निघाली. आवले आणि गुणामावशीचं वाक्य अर्धवट तोडत जिजाई म्हणाली. मावशी, जिजाई. बरं का बाया, मोठ्या माणसानं नमस्कार कर, हळूच जा. गुणाबाईनं तिला सांगितलं. दमणीजवळ गेलेली जिजाई पटकन मागे फिरली.
निघताना सासूबाईंनी ओटी भरली होती. ओटी सावरत जिजाईनं सगळ्यांना नमस्कार केला. पुन्हा मागे फिरले. जिजाई, जी सासूबाई, अगं तुझ्या बुवाला सांग. दिंडी दरवाजापाशी तुकोबा उभा होता. गुपचूप ती जवळ जाऊन म्हणाली, बुवा मी चलते. अगं जिजाई येते म्हणावं ग. मोठी जाऊ म्हणाली, येते बुवा. आणि तुकोबा काही बोलायच्या जिजाई दमणीजवळ पोहोचली सुद्धा. जिजाई दमणीत बसली. गुणाबाई चढली. जिजाईनं एकदा बाहेर बघितलं. सगळ्यांकडे बघून छानसं हसली आणि दमणीचा पडदा पाडला. गाडीवानानं बैलांचे कासरे ओढले. पुन्हा ढील दिली. बैल मार्गस्थ झाले आणि जिजाई आतुर झाली. आई आप्पाजींना भेटण्यासाठी, सोबतिणींना गळामिठी देण्यासाठी. गुणामावशी, काय आई वाट बघत असेल होय की? जिजाई माहेरच्या विचारात बुडून गेले. आता ह्या क्षणी जिजाई सासरच्यांच्या मनात होती, माहेरच्यांच्या मनात होती आणि मंदिरातल्या विठोबाच्याही मनात होती. जिजाईची दमणी आप्पाजींच्या वाड्यासमोर थांबली आणि जीव डोळ्यात आणून वाट बघणाऱ्या आप्पाजींचा जीव सुपा एवढा झाला. दिंडी दरवाज्यातनं जिजाईला येताना बघितलं. पाणी आणि भाकर तुकडा घेऊन आई समोर आली. पडवीशी हसत उभ्या असलेल्या आणि लक्ष्मीवाणी दिसणाऱ्या जिजाईला आईने प्रथम आनंदानं न्याहाळलं. भाकर तुकडा तिच्यावरनं ओवाळून टाकला. त्यावर गुणाबाई दुरड्या परड्या एकावर एक घेऊन जिजामाईच्या मागे उभी राहिली. ये बेटा. आवली आईला बिलगली. आईने तिला पोटाशी धरलं. आप्पाजींनी दुरड्या परड्या गुणाबाईच्या हातातून घेतल्या, आत ठेवल्या. आप्पाजींचा मुकावाडा आता बोलका झाला. कोनाड्यातला कृष्ण हरखून गेला. रावळातला विठू समाधान पावला. गोठ्यातली विठी तीन-तीनदा पडवीकडे बघत होती, हांबरत होती. विठीचं हंबरणं जिजाईच्या कानी गेलं. आईला सोडून आवली गोठ्याकडे धावली. विठीच्या गळ्यात हात घातले. तिच्या कपाळावरच्या चांदावर ओठ टेकले आणि विठीनं मान हलवून गळ्यातल्या घुंगर माळांचा नाद करत आपल्या प्रेमाची पावती दिली. विठी, मोठी झालीस ग, जिजाई कौतुकानं म्हणाली. गुणाबाईनं दुरड्या परड्यावरची झाकणं काढली. लाडू, करंज्या, अनारसे, शेव, चकल्या भरून असलेल्या दुरड्या बघून गुणाबाई गमतीनं म्हणाली, आप्पाजी, तुमच्या इनीनं खाजा पाठवला जी तुमच्यासाठी. आप्पाजी गालातल्या गालात हसत होते. गुणा, अजीबाई, इनीचं नाव घेतले हो, बुवाचा चेहरा बघ कसा फळला बरं. गुणा, तू 4-5 दिवस होतेस देहूमध्ये. कसं आहे ग सगळं? म्हणजे लोक, घरादाराची रीत. काय सांगू, समद व्यवस्थित. आपल्या आवलीनं नाव काढलं. साऱ्यांची लाडूबाई राहीन ती. त्यांच्या घरचा बारदाना लय मोठा आहे. गुणा, जावई कसे आहेत? बाई, या पंचक्रोशीतनं जर फिरवली ना तरी आपल्या जावयाच्या वाणी जवाई नाही गावायचा. गुणाचे शब्द ऐकून आई सुखावली. पोरीची काळजी मिटली होती. सोबतिणी संघ आवलीचा टिक्कर बिक्का अंगणात रंगायला लागला. सागरगोट्या खेळल्या जायला लागल्या. बघता बघता जिजाईला माहेरी येऊन महिना उलटला. आहेत का आप्पाजी घरी? दिंडी दरवाज्यातनं बोल्लोबांचा आवाज आला आणि सागरगोट्यांचा खेळ मांडून बसलेली आवली लुगडं सावरत उठून उभी राहिली. मामाजी, तुम्ही या ना. आणि आत बघून तिने आवाज दिला, आप्पाजी, मामाजी आलेत. गुणानं पटकन पाय धुवायला पाणी ठेवलं. आवले, अगं तुझा डाव खेळ की, सोबतीण म्हणाली. नाही ग बाई, माझे सासरे आले. जिजाई, मी आलो तर काय झालं? डाव अर्धा सोडू नये, तो पूर्ण करायचा. काय आप्पाजी? या ना, या बसा. गुणाईनं गुळपाणी दिलं. कळवलं नाही. हो, काय कळवायचं आप्पाजी? इकडे कामानिमित्त आलो होतो, म्हटलं आपली भेट घ्यावी, आमच्या जिजाईला भेटावं. तुकोबाची आई म्हणाली, येईल तर घेऊन या जिजाईला 4-8 दिवसांसाठी. मग जिजाईकडे बघून म्हणाले, जिजाई चलणार का? कुठे? सागरगोटी झेलत जिजाई म्हणाली, देहूला. आपल्या घरी? हो, चला. समोरच्या सागरगोट्या गोळा करत जिजाई म्हणाली, अगं 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 सावकाशीनं, पाहुण्यांचं जेवण वगैरे करशील का नाही? अगं बाई, विसरलेच की.
आणि आई म्हणून ती आत धावत गेली. आमची आवली म्हणजे ना नुसतं वारं वारं. आप्पाजी म्हणाले त्यावर बोल्लोबाई हसले. सांजच्या वेळेला जिजाई बोल्लोबांसोबत निघाली. गुणाबाईनं तिची तयारी केली. आईनं देवाजवळ पाटावर बसवून तिची ओटी भरली. पितळीच्या डब्यात पुरण भरलं. एका सुरेख मोठ्या बटव्यात डबा ठेवला आणि तो बटवा जिजाईच्या हाती दिला. दारात उभ्या असलेल्या बैलबंडीत आवली बसली आणि आई आप्पाजींचा जीव गोळा झाला. बोल्लोबांच्या मागून जिजाई दिंडी दरवाज्यातनं आत आली. तिच्या हाती कसा असलेला मोठा बटवा होता ज्यात पुरणाचा डबा होता. अंगणात कनकाई उभी होती. तिच्या मागे कनकाईची मोठी सून आणि पडवीच्या खांबाला धरून रखमा उभी होती. साऱ्यांच्या चेहऱ्यावर जिजाईला बघून आनंद पसरला होता. रखमा तशी आजारी, पण सांजवेळेला झोपायला नको आणि ताजी हवा मिळावी म्हणून नुकतीच बाहेर आली होती. छोटा संताजी तुकोबाच्या कडेवर होता. ती बघ संताजी, छोटी आई आली. तुकोबा म्हणाला. हो, आली बघ तुझी छोटी आई. ये हो जिजाई ये. आणि डब्यात काय आणलंयस? कनकाईनं विचारलं. आईने पुरण दिलंय. आपल्या हातातला डबा कनकाईच्या हाती देत जिजाई म्हणाली. मग तिने पाय धुतले. आईनी समज दिल्याप्रमाणे सर्वांना वाकून नमस्कार केला. मग संताजीला स्वतःकडे घेतलं. त्याचा लाड केला. त्याची पापी घेतली. हे सगळं बघून रखमाईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. माझ्या मागे तूच माझ्या बाळाची आई हो, मनातल्या मनात रखमा म्हणाली. रात्रीची जेवणं झाली आणि जिजाई कनकाईच्या बाजूला झोपी गेली. श्रोते हो, हा होता भाग 5वा. 6वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.